महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झाला। म्हणजे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे वाटप आता सुरू झालेले आहे आणि त्यासोबत सर्वात आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला हप्ता 2100 प्रमाणे मिळणार आहे। मुख्यमंत्री यांनी पैसे वाढवले आहे लाडकी बहीण योजनेचे। बघा, शासनाचा GR अनुसार तुम्हाला माहिती देतो, शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय बहिणींसाठीच आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे येणार आहे आणि एप्रिलचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। काय म्हणाले साहेब आणि बहिणींना पैसे कसे येतील, काय येतील, कशा पद्धतीने येणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला सांगतो। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि तारीख ठरली अक्षय तृतीयाची। बघा, अक्षय तृतीयाची तारीख ठरलेली आहे। त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीयाला तुम्हाला चौथा टप्पा मिळणार आहे। आता पहिला टप्पा आजपासून सुरू झालेला आहे, दुसरा टप्पा 2 दिवसांमध्ये, अशा अक्षय तृतीयापर्यंत 4 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि अक्षय तृतीयाच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकत्र तुम्हाला DBTच्या माध्यमातून पैसे दिले जातात। बघा, DBTच्या माध्यमातून जे पैसे तुम्हाला दिले जातात तर एका टप्प्यात पहिला टप्पा जो असतो ना त्यामध्ये तुम्हाला 36 लाख बहिणींना पैसे येतात। 36 लाख बहिणींना पैसे एका टप्प्यात येतात। याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे देता येणार नाही, म्हणून बहिणींना पैसे येण्यासाठी आता तुम्हाला 5 ते 6 दिवसपर्यंत पैसे वाटप होणार आहेत। त्यामधून पहिला टप्पा हा 36 लाख बहिणींना, दुसरा टप्पा 36 लाख बहिणी त्या टप्प्यामध्ये येतील। तर अशा प्रकारे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे। अक्षय तृतीयापर्यंत सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। पण आपण पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कुठं पैसे वाटप होणार आहे। चौथ्या टप्प्याचे वाटप होण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक अतिशय आनंदाची बातमी आहे। कदाचित GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 10वा हप्ता सोबत 11वा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो। तर कशा पद्धतीने आलेला आहे GR तो आपण माहिती पाहूया। अशा प्रकारे टप्प्यावाईज पैसे वाटप होणार आहे। इथं पाहू शकता तुम्ही 10व्या हप्त्याचे 4 टप्पे करण्यात आलेले आहेत। 4 टप्प्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे वाटप होतील। आता 10व्या हप्त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 20% महिलांना पैसे येणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30%, चौथ्या टप्प्यामध्ये 40 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम टप्पा असणार आहे ते पूर्ण 100% पैसे वाटप होणार आहे। अक्षय तृतीयाच्या आधीच तुम्हाला पैसे मिळणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता भरपूर दिवसापासून बहिणीला वाट पाहत होते की कधी आपल्याला हप्ता मिळणार। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 8वा हप्ता, 9वा हप्ता, 10वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर आता तुम्हाला 10वा हप्ता सुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे। बघा, आता आपण पाहूया की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। इथं माहिती पाहू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यात आणि 8 बँकात जर खातं असेल तर तुम्हाला मिळणार आहे। बघा, या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये जर नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील आणि या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। ठीक आहे, आपण पाहूया कोणत्या त्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे जिल्ह्यांची यादी आली आहे। आणि लाडकी बहीण योजनेचा आज एप्रिलचा हप्ता वाटप होतोय 10वा हप्ता। जर 11वा हप्ता जरी वाटप झाला तर कशा पद्धतीने दिले जाणार आहे। बघा, एप्रिलपासूनच तुमचा हप्ता आता 2100 प्रमाणे सुरू झालेला आहे। जर 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता मिळतो एप्रिलचा हप्ता, तर तुम्हाला पुढील हप्तासुद्धा 2100 प्रमाणेच मिळणार आहे। कारण शासनाने पैसे जे वाढवले आहे 2100 प्रमाणे बहिणींना पैसे द्यायचं वचन जे दिलेलं आहे ते आता एप्रिलपासून पूर्ण होणार आहे। म्हणून आता यापुढे येणारा सर्व हप्ता तुम्हाला आता 2100 प्रमाणे दिला जाईल। यामध्ये आता काही कमी होणार नाही। आधी तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जो हप्ता मिळत होता तो आता तुम्हाला 2100 रुपये झालेला आहे। जसं 1500 प्रमाणे तुम्हाला हप्ता येत होता तसं आता तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता येतच राहणार आहे। आता विरोधकांनी भरपूर यावर टीका केलेली आहे की बहिणींना फक्त आश्वासन देता पैसे देत नाही। यावर साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण GR यावर काढून टाकला की बहिणींना आम्हाला याच महिन्यापासून 2100 रुपये पैसे वाटप करायचे आहे। ठीक आहे, आता आपण 15 जिल्ह्यांची यादी पाहू। कोणत्या जिल्ह्यात, बघा, पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो। तुम्ही जर त्या जिल्ह्यातून राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे आले आहेत। ठीक आहे, आता 15 जिल्ह्यांचे नावं कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो। इथं पाहू शकता पूर्ण 36 जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यामधून आपल्याला इथं दिसून येतो विभाग वाईज 6 विभाग आहे। 6 विभागामधून सर्व विभागात पैसे वाटप होतील असं नाही। जे 15 जिल्हे दिले आहेत त्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि
विभागावाईज पण पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला मी नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल नक्की सांगा। ठीक आहे, आता सर्वात प्रथम जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे नाशिक। बघा, आपल्या खानदेशामधून नाशिकमध्ये पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे पुणे, पुण्याला सुद्धा पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर पुण्यामधून राहत असाल तरी सांगा। दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा असणार आहे बुलढाणा। बघा, अमरावतीला पैसे वाटप होणार आहे, वर्धाला पैसे वाटप होणार आहे, बीडला पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर नंदुरबार आणि धुळ्याला सुद्धा पैसे वाटप होणार आहे। बघा, तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल नक्की कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, आता नांदेडला सुद्धा पैसे वाटप होणार आहे आणि खालती आपण इथं पाहू शकता सांगली आणि सोलापूर। अशा प्रकारे 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता हा 15 जिल्ह्यांपैकी पहिला टप्पा असणार आहे। हा पहिला टप्पा जो असणार आहे या 15 जिल्ह्यांपैकी सुरुवात होणार आहे। त्यानंतर पुढील 15 जिल्ह्यांची नावं येणार आहे। अशा दुसरा, तिसरा आणि चौथा अशा 4 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होतील। दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे असणार आहे ते आपल्याला पुढच्या JR मध्ये कळूनच जाणार आहे। त्या पद्धतीने तुम्हाला माहितीसुद्धा सांगतो कशा पद्धतीने पैसे वाटप होतील। ठीक आहे, आता महत्त्वाची माहिती आणि एक आनंदाची बातमीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती बातमीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, कारण 7 मोठे गिफ्ट महिलांना देण्याचा राज्य शासन निर्णय घेतलेला आहे। ज्या पद्धतीने JR आला होता की गुढीपाडवाला बहिणींना गिफ्ट मिळणार, ते आता देण्याचं अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुम्हाला दिलं जाणार आहे। ठीक आहे, अक्षय तृतीयाला बहिणींना 7 मोठे गिफ्ट मिळणार आहे। कोणते ते गिफ्ट असणार आहे बघा, सर्वात प्रथम जे गिफ्ट असणार आहे, सर्वात प्रथम जे पहिलं गिफ्ट वाटप होणार आहे ते म्हणजे तुम्हाला 1500 प्रति महावाताऐवजी 2100 रुपये मिळणार। नवीन JR आलेला आहे। बघा, या नवीन JRच्या माध्यमातून तुम्हाला आता पैसे जे मिळणार आहे ते आता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। पहिलं जे गिफ्ट शासनाने दिलेलं आहे तो म्हणजे तुम्हाला 600 रुपयाची वाढ करून दिलेली आहे। बघा, 600 रुपयाची वाढ प्रति महिना तुम्हाला झालेली आहे, म्हणून तुम्ही आता पहिलं गिफ्ट याला म्हणू शकता। ठीक आहे, आता आपण दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे बहिणींसाठी दुसरं गिफ्ट ठेवण्यात आलेलं आहे। ज्या बहिणी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आता अन्नपूर्णा योजना 2.0 लॉन्च झालेली आहे। या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ भेटावा म्हणून अन्नपूर्णा योजना 2.0 यांनी लॉन्च केलेली आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला दुसरा टप्पा पैसे येणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले असतील, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 2.0 लॉन्च झाले, याचे तुम्हाला पैसे मिळणार आहे। ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे किती पैसे मिळाले आणि किती हप्ते तुम्हाला भेटले आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। ठीक आहे, अशा प्रकारे दुसरं गिफ्ट असणार आहे। आता आपण पाहूया तिसरं कुठलं गिफ्ट असणार आहे। आता तिसरं जे गिफ्ट शासन देणार आहे ते म्हणजे नवीन शिलाई मशीन योजना। बघा, याला आपण प्रेरणादायी सुद्धा म्हणू शकतो। महिलांचे सशक्तीकरण वाढवण्यासाठी महिलांना स्वतः रोजगार भेटावा म्हणून शिलाई मशीनचा वापर म्हणजे वाटपसुद्धा केलं जाणार आहे। या अशा पद्धतीने तुम्हाला आता एप्रिलपासूनच तुम्हाला या हप्त्यापासूनच तुम्हाला आता शिलाई मशीनची जी योजना आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला मशीनसुद्धा देण्यात येणार आहे। हे तुमचं तिसरं गिफ्ट असणार आहे। ठीक आहे, आता चौथं जे गिफ्ट असणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे चौथं जे गिफ्ट आहे हे तुम्हाला ज्या वेळेस इलेक्शन सुरू असताना याचं वाटप सुरू झालं होतं, पण आता मध्ये बंद करण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचा, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आता चौथं जे गिफ्ट आहे ते नवीन भांड्यासंग उपयोग वस्तू। बघा, ही ज्यांना भांडे अजून मिळाले नाही त्यांना भांडे वाटप सुरू करण्यात आलेले आहे। बघा, तुम्हाला जर अजून भांडे वाटप झाले नसेल, मिळाले नसेल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा भांडे वाटप होणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला घरगुतीसाठी जे भांडे आता वाटप झाले आहेत ते तुम्हाला मिळाले की नाही ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। पाचवं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे बहिणींना 20 लाख घरकुल यादीचे नवीन अर्ज तयार करण्यासाठी आता नवीन फॉर्म सुरू करण्यात आलेले आहे। बघा, ज्या बहिणींना घरकुल यादीमध्ये नंबर लागला नसेल त्या बहिणींसाठी परत 20 लाख घरकुल योजनेची एक यादी तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी नवीन अर्ज सुरू करण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। याची तारीख वगैरे आलेली नाही, पण आपल्याला JR मधून दिसून येत आहे की घरकुल यादीचे पण आपल्याकडे एक नवीन गिफ्ट शासन तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, तुम्हाला मागील हप्त्यामध्ये घरकुल मिळालं का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता 6वं आणि 7वं गिफ्टसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आता उन्हाळ्यामध्ये अशा भरपूर महिला आहेत त्यांना पाणी साठवण्यासाठी
टाकीसुद्धा दिली जाणार आहे। उन्हाळ्यामध्ये पाणी साठवणसाठी टाकीसुद्धा दिली जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला 3455 रुपये दिले जाणार। बघा, टाकीसाठी तुम्हाला 3455 रुपये दिले जाणार। याचा फॉर्मसुद्धा आता सुरू झालेला आहे। याचा फॉर्मसाठी कोणकोणते कागदपत्र लागतं, कुठं जमा करायचं, ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकत नाही। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ यावर मी बनवून दिलेला आहे, तुम्हाला आय बटनला दिसून जाणार। ठीक आहे, हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यापेक्षा तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। कसं याचा फॉर्म भरायचा, काय भरायचा, सर्व डिटेल मी त्यामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, आता आपण पाहूया कोणत्या 8 बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहे। या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे। ठीक आहे, त्यामधून पहिलं बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तुमचं दुसरं बँक असणार आहे बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कोटक बँक, ICICI बँक। अशा 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। ठीक आहे, तुम्हाला मिळणार आहे। तर लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले, मागील जर हप्ता बाकी असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।